शेतातील सर्वात महत्त्वाच्या कामांपैकी एक म्हणजे नांगरणी. नांगरणीमुळे शेतातील माती मोकळी होते आणि पिकासाठी योग्य वातावरण तयार होते. गावाकडच्या प्रत्येक शेतकऱ्याची बैल जोडी म्हणजे त्याचा खरा साथी. शेतकऱ्यासाठी पेरणी हा खूप महत्त्वाचा टप्पा असतो. शेतकरी बैलांच्या मदतीने शेतामध्ये बियाणे पेरतो आणि त्याच्या कष्टामुळे आज आपण भाकरी खात आहोत. गावाकडे मळणी करण्याची ही पारंपरिक पद्धत आहे. बैल गोल गोल फिरत पिकावर चालतात आणि त्यामुळे धान्य काडापासून वेगळं होतं. शेतामध्ये पेरणी नांगरणी केल्यापासून ते धान्याने भरलेली पोती घरात आणीपर्यंत शेतकऱ्याला बैल जोडीचा खूप उपयोग होत असतो. तुम्ही यातील कोणत्या शेती कामाचा अनुभव घेतलाय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतातील सर्वात महत्त्वाच्या कामांपैकी एक म्हणजे नांगरणी. नांगरणीमुळे शेतातील माती मोकळी होते आणि पिकासाठी योग्य वातावरण तयार होते. गावाकडच्या प्रत्येक शेतकऱ्याची बैल जोडी म्हणजे त्याचा खरा साथी. शेतकऱ्यासाठी पेरणी हा खूप महत्त्वाचा टप्पा असतो. शेतकरी बैलांच्या मदतीने शेतामध्ये बियाणे पेरतो आणि त्याच्या कष्टामुळे आज आपण भाकरी खात आहोत. गावाकडे मळणी करण्याची ही पारंपरिक पद्धत आहे. बैल गोल गोल फिरत पिकावर चालतात आणि त्यामुळे धान्य काडापासून वेगळं होतं. शेतामध्ये पेरणी नांगरणी केल्यापासून ते धान्याने भरलेली पोती घरात आणीपर्यंत शेतकऱ्याला बैल जोडीचा खूप उपयोग होत असतो. तुम्ही यातील कोणत्या शेती कामाचा अनुभव घेतलाय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.